मनमाड पोलीस ठाण्यात ईदगाह 380 मनमाड या ठिकाणी राहणाऱ्या सीमा बगाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनमाड नगर परिषदेमध्ये संजय बहोत, शुभम बहोत, प्रज्ञान बहोत, सोनू बहोत यांनी सीमा बगाडे यांच्या नात्यातील असलेल्या निहाल बगाडे, अमित बगाडे आणि विनीत बगाडे या तिघांना विनाकारण अमानुषपणे मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दाखल होताच जखमी झालेल्या निहाल, कुणाल आणि अमित तिघांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची नोंद होताच घडलेला प्रकार जखमी झालेले निहाल, कुणाल आणि अमित बगाडे यांनी प्रसार माध्यमांना याची माहिती दिली आहे। मनमाड शहरामध्ये ठेकेदार संजय बहोत, प्रज्ञान बहोत हे सफाई कामगारांवर वेळोवेळी दादागिरी करून दहशत निर्माण करतात। तरी अशा जीवघेण्या ठेकेदारांपासून इथल्या कामगारांच्या जीवास धोका आहे। मनमाड शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल होऊन देखील पोलिसांनी घटनेची दखल न घेतल्यामुळे आरोपी मोकाट फिरतायत। समज देखील आरोपींना न दिल्यानं अखेर मारहाण झालेल्या युवकांनी प्रसार माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नरेंद्र बगाडे, मी घंटागाडी कर्मचारी आहे। मी ना कबड्डी खेळायला चाललो होतो। मग अर्ध्या रस्त्यात तो माझा ठेकेदार आणि त्याचे ते मुलगा होते दोघं, त्यांनी तिघांनी मिळून मला मारलं रॉडानी। आणि ते माझे भाऊ लोक आले सोडे करायला, यांना पण त्यांनी रॉडानी मारलं। ते संजय भोत आणि त्यांची मुलगी पण ते प्रज्ञान भोत, हे 2-3 जण होते। आणि ते सोनू भोत पण होता आणि ते माझा भाऊ अमित बगाडे, याला पण त्यांनी मारलं नाही का। मागच्या साईडला 3-4 रॉड मारले आणि हा माझा लहाना भाऊ, याला पण हाताला मारले आणि ते पायाला पण मारलंय। ते दोघं फ्रॅक्चर याचे, हे पण हराडलं। आणि आपला वाद होतच नाही, फक्त आम्ही हेच गेलं, म्हटलं पगार कधी देणार तुम्ही, 2 महिने झाले होते पगार नव्हतीच, केलं तर नव्हतं नाही। मग ते म्हणलं काय म्हटले, पगार देत नाही आम्ही, नंतर पाहू म्हणे तुमचं म्हणे। अमित गजेंद्र बगाडे, माझ्या भावाचे रात्री भांडणं झाले। मी तिकडे गेलो सोडवायला, तो माझ्यावर पण संजू भोतने, आदी भोत, संजू भोत, ते प्रज्ञान भोत यांनी माझ्यावर रॉड बीड टाकले डोक्यात, माझ्या डोक्यात टाके पडले। या प्रकरणी मनमाड शहर पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा तक्रारदारांनी केली आहे। संविधान न्यूज, मनमाड।